तर एक मोठी बातमी आता आपल्याकडे येते। मुंबई पालिकेत विरोधक सत्ताधारी आमने सामने आलेले आहेत। विरोधकांची सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेची घोषणाबाजी। सभा हे ठिकाणच नाहीये नारेबाजीचं। तुम्हाला नारेबाजी करायची आहे, तुम्ही सभागृहाच्या बाहेर पॅसेजमध्ये करा। सभेमध्ये अशा पद्धतीने फ्लॅग्स दाखवणे, नारेबाजी करणे, देशाच्या पंतप्रधानाला अर्वाच्य भाषेत बोलणं हे अजिबात सभाशास्त्रात नाही आहे आणि हे सभा शिस्त मोडण्याचं काम आहे। त्यामुळे ते अतिशय चुकीचं वागतात या ठिकाणी मी सांगते। मोदी सरकार हाय हाय अजूनही घोषणा देण्यात येत आहेत। वाईट वाटतं मला या गोष्टीचं। आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, ते आपला अभिमान आहे, प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे। आपल्या देशाच्या सर्वोच्च पदाला पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाने हाय हायचे नारे देणे हे शोकांतिक आहे। त्यामुळे मी त्यांचा निषेधच करतो। मॅडम, राज्यभरामध्ये युवकांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे। खरं तर मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात दररोज आहे ते आंदोलन करताना तरुण दिसून अनेक तरुणांना जो आहे तो ताब्यामध्ये घेतला जातो, त्यांच्यावरती हे बघा, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। ज्याला जे वाटतं तो त्या रस्त्यावर मैदानात उतरून बोलू शकतो, करू शकतो। तर त्यामुळे तो अधिकार संविधानाने दिला आहे, पण तो कसा नियमात बसून शिस्तीने कायदा आणि सुव्यवस्थेचं सगळं पालन करून त्यांनी केलं पाहिजे। तर ह्या पद्धतीने त्यांना करण्याचा अधिकार आहे। ते बोलू दे। आमचं जे सरकार आहे ते अतिशय संवेदनशील आहे आणि त्यावर नक्कीच चांगला विचार करू।